नमस्कार मैत्रिणो, मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत फणस कोलीवडा। मस्त लागतो यम असा आणि मस्त कुरकुरीत संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तर बेस्ट। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। सर्वप्रथम इथे फणस घ्यायचे, कच्चा फणस घ्यायचे आणि तो आता आपण कापून घ्यायचे। सर्वप्रथम आपण सुरीला आणि हाताला ऑइल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जो फणसाचा चीक असतो तो हाताला सुरीला चिकटला नाही पाहिजे। त्यामुळे अशा पद्धतीने सर्व ह्याला ऑइल लावून घ्यायचं आहे आणि फणस आता आपण कट करणार आहोत। सर्वप्रथम याचा देठ जो असतो तो कापवायचा आहे आपण, हे पहा अशा पद्धतीने। आणि याचा जो चीक आहे तो असा घासायचा आहे। असा पूर्ण चीक घासून झालं की आता आपण याचे दोन भाग करणार आहोत। हे अशा पद्धतीने चांगला जोर लावून कापायचा, पटकन कापला जातो। आता याचे पुन्हा आपण चार भाग करून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने मध्ये कट करून आपण याचे चार भाग करून घ्यायचे आहेत। आणि याचा जो मध्ये पाव असतो तो आपण काढून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने पूर्ण पाव कट करून घ्यायचे। आणि हे जे मागचे जो साल असते फणसाची ती सुद्धा ही अशा पद्धतीने कट करून घ्यायची। पूर्ण साल अशा आपण काढून घेणार आहोत, हे अशा पद्धतीने। आणि आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। हे पहा, हे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। आणि हे आपण आता सर्व तुकडे आपण आता वाफवायला टाकणार आहोत, उकडायला। हे तर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये हे आपण एक 4 ते 5 शिटी करून घेणार आहोत। याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आणि आता आपण याच्या 4 ते 5 शिटी करून घ्यायचे आहेत। आता आपला फणस चांगला उकडलेला आहे, हे तुम्ही पाहू शकता। आणि आता आपण या पद्धतीने पूर्ण स्मॅश करून घ्यायचे आहे, हाताच्या साहाय्यानेच चुरगळायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले ॲड करायचे आहेत। हळद घालायची आहे, लाल मिरची पावडर घालायचं आहे, चवीनुसार मसाले ॲड करायचे आहेत, थोडंसं गरम मसाला ॲड करायचा आहे, आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आहे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे, थोडीशी बडीशोप घालायची आहे, लिंबू अर्धा, चवीनुसार मीठ, थोडंसं 1 चमचा बेसन पीठ। बेसन पीठ घालून झालं की आता याच्यामध्ये आपण थोडंसं 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालणार आहोत। आणि आता हे आपण हाताच्या साहाय्याने सर्व मिक्स करून घ्यायचे। पाण्याची काही आवश्यकता नाही। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण बॅटर तयार करून घ्यायचे। आणि आता आपण तेल गरम करून याच्यात छोटे छोटे आपले जे फणसाचे भजी आहेत ते सोडायचे आहेत। अशा पद्धतीने सर्व सोडून घ्यायचे आहेत आणि मस्त उलटे पुलटे करून छान तळून घ्यायचे आहेत। छान क्रिस्पी झाले पाहिजेत। त्याच्यातच आपण लसूण ठेचलेला फ्राय करून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता आपला मस्त असा क्रिस्पी असा फणस कोलीवडा असा तयार आहे। मस्तच लागतो, छान असा क्रिस्पी क्रिस्पी। आणि संध्याकाळच्या चहाच्या सोबत तर तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।